नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गगन स्पर्शीमध्ये. मी माझ्या चॅनलवरती हेअर केअर, स्किन केअर, फॅशन, ब्युटी अशा रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असते. सो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो एक हेअर केअर किंवा एक कंडिशनिंग जेल बनवणार आहे आपण. अगदी घरच्या घरी 5 मिनिटात बनवणार आहे. अंघोळीच्या फक्त तुम्हाला पाऊण तास, 1 तास अगोदर लावायचं आहे आणि सगळे इन्ग्रेडियंट तुमच्याकडे घरी तुमच्या स्वतःकडे अवेलेबल असणार आहेत. बघा, जवस आपण इथे 2 चमचे, तांदूळ 2 चमचे आणि 1 चमचा मेथी घेतलेली आहे. लोखंडाच्या कढईत आपण ही जेल आपण प्रिपेअर करणार आहोत. लोखंडाच्या कढईमध्ये कुठली पण हेअर रेमेडी केली तर ती तुमच्या केसांसाठी अजून जास्त बेनिफिशियल होते. बघा, इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यात आपल्या तिन्ही गोष्टी टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मी परत इथे अर्धा ग्लास, पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे. म्हणजे टोटल तुम्हाला इथे 1.5 ते पावणे 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. कारण की आपण पूर्ण केसांसाठी जेल बनवत आहोत आणि आपण इथे गोष्टीसुद्धा भरपूर वापरलेल्या आहेत. 2 चमचे फ्लॅक्स सीड म्हणजेच जवस वापरलेला आहे, 2 चमचे तांदूळ आणि 1 चमचा मेथी. तिन्ही गोष्टी तुमच्या केसांसाठी खूप चांगलं काम करतात. तर बघा, जे फ्लॅक्स सीड आहे किंवा जे जवस आहे त्याच्यामध्ये काय असतं, ते तुमच्या केसांना खूप जास्त स्ट्रॉंग करतं. त्याचबरोबर स्मूथ आणि सिल्की केसांसाठी सुद्धा ते अगदी एक नॅचरल इन्ग्रेडियंट आहे. त्याचे जर मास्क वगैरे तुम्ही मार्केटमध्ये बघितले तर खूप महागडे भेटतात. त्याच्यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी असतं. त्याच्यामुळे ते तुमच्या केसांना खूप स्मूथ आणि सिल्की बनवतं. बघा, हे तुम्हाला 7 ते 8 मिनिटात तुमचं बनवून रेडी होतं. गरम आहे तेव्हाच तुम्हाला गाळून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे गाळलं जात नाही. तर याच्यात वापरलेल्या तांदळाचे जे फायदे आहेत ना, ते तुमच्या केसांसाठी तर म्हणजे तांदूळसुद्धा किंवा राईस वॉटरचे स्प्रेसुद्धा मार्केटमध्ये खूप महाग भेटतात. तुम्ही चेक करू शकता. कारण की तांदूळ आहे ना, तुमच्या केसांना किंवा तांदळाचं पाणी तुमच्या केसांना हेअर ग्रोथसाठी, तुमच्या सिल्की हेअर्ससाठी किंवा तुमच्या केसांची इलॅस्टिसिटी असते ना, ती प्रमोट करायला हेल्प करते. याच्यात आपण एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा टाकलेली आहे. त्याचेसुद्धा फायदे तुमच्या केसांसाठी खूप चांगले आहेत. हेअर फॉलला कंट्रोल करतं. त्याचबरोबर तुमच्या केसांना खूप छान असं हायड्रेशन प्रोव्हाइड करतं. इथे ज्या आपण तिन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत ना, जवस, तांदूळ आणि मेथी, हायड्रेशन प्रोव्हाइड करायला स्पेशली खूप चांगलं काम करतात. त्याच्यामुळे जर तुमच्या ड्राय केसांची प्रॉब्लेम असेल, स्प्लिटन्सची प्रॉब्लेम असेल, डॅन्ड्रफची प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्या प्रॉब्लेमला कव्हर करून तुमचे केस हे नॅचरली स्मूथ, सिल्की म्हणजे अगदी सुळसुळीत जे केस असतात ना, एक केस तुमचा असा मऊसूद होतो, तो या रेमेडीनंतर किंवा हे जेल लावल्यानंतर होतो. कुठली पण हेअर रेमेडी लावायच्या अगोदर केस नेहमी विंचरायचे असतात, म्हणजे हेअर फॉल जास्त होत नाही. तर बघा, आता हे जे जेल आहे ना, ते तुम्हाला पूर्ण केसांवरती लावून घ्यायचं आहे. तुम्ही मुळांपासून शेंड्यापर्यंत पूर्ण लेंथला हे लावून घ्यायचं आहे. कारण की हे तुमच्या केसांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. तर आता आपण इथे मेथीचे जे फायदे आहेत ना, ते जाणून घेऊयात. मेथीचे फायदे मला वेगळे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. ते तुमच्या केसांमध्ये खूप छान असं हेअर फॉल कंट्रोल करतं, हायड्रेशन लॉक करायला हेल्प करतं आणि तुमचे जे हेअर फॉलिकल्स असतात ना, त्यांना डॅन्ड्रफपासून आणि इन्फेक्शनपासून प्रिव्हेंट करतं. त्याच्यामुळे तुमच्या केसांना एक खूप चांगलं नॅचरल हेअर ग्रोथ भेटायला हेल्प होते. आता ह्या तिन्ही गोष्टींचे तुमच्या केसांबरोबरच तुमच्या स्किनसाठी म्हणजेच तुमच्या चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी सुद्धा खूप चांगले बेनिफिट्स आहेत. फ्लॅक्स सीडमध्ये इथे व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड त्याचबरोबर ते कोलॅजन प्रोड्यूस करायला तुमच्या केसांमध्ये मदत करतं. त्याच्यामुळे तुमची त्वचा ही तरुण दिसायला हेल्प होते. मग त्याच्यामुळे हे जे जेल बनवलेलं आहे ना, ते तुम्ही अगदी स्किनवरती सुद्धा लावू शकता. तांदळाचे सुद्धा तुम्ही फेस पॅक किंवा जे फेस मास्क त्याचबरोबर फेस स्क्रब आहेत ना, मार्केटमध्ये खूप महाग भेटतात. ते तुमच्या स्किनचं जे कॉम्प्लेक्शन आहे ना, ते स्मूथ करायला म्हणजे जी अनइव्हन किंवा कुठेतरी पांढरी, कुठेतरी काळी आपली त्वचा असते ना, ती एकसारखी दिसायला मदत करायला तुमचं तांदूळ काम करतं. त्याचबरोबर एक खूप चांगलं नॅचरल क्लीन्झर सारखं काम तांदळाचं पाणी तुमच्या चेहऱ्यावरती करतं. पीएच बॅलन्स करायला सुद्धा हेल्प करतं. त्याच्यानंतर मेथीचे जे बेनिफिट्स आहेत ना स्किनसाठी, ते सुद्धा तुमच्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीने नॅचरली तुमचे जे काही डार्क स्पॉट वगैरे असतात किंवा पिंपल्सचे मार्क असतात ना, ते हटवायला हेल्प करते. अनइव्हन स्किनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमी करायला हेल्प करतात आणि सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. तुम्ही तिन्ही गोष्टींचे जर पावडर, फेस मास्क, हेअर मास्क जर असे मार्केटमध्ये घ्यायला गेला तर ते खूप महाग भेटतात. अशा गोष्टी तुम्हाला घरच्या घरी नॅचरली तुम्ही 5 ते 10 मिनिटात बनवू शकता.
हे जेल जर तुम्ही महिन्यातून 4 वेळा आणि आठवड्यातून एकदा असं 1 ते 2 महिने तुम्ही रिपीट केलं तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खरंच खूप चांगले फरक दिसतील. तुमचे पूर्ण केसांमधले स्प्लिटन्स गेलेले असेल, डॅन्ड्रफची प्रॉब्लेम दूर झालेली असेल, त्याचबरोबर हेअर फॉल कमी आलेला असेल आणि तुमचे केस आहेत ना, ते एवढे सुळसुळीत आणि एवढे छान असे मऊसूत झालेले असतील म्हणजे तुम्हाला कंडिशनर वापरायची सुद्धा गरज पडणार नाही. हा हेअर मास्क जर तुम्ही आठवड्यातून एकदा लावला तर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला